माननीय सभापती महोदय, थोडंसं मला देखील वेळ द्या आता उत्तर द्यायला. सन्मान्य सदस्यांनी पोटतिडकीने प्रश्न मांडले, ते मांडताना सगळा रोष जसा काही गृहनिर्माण विभागच ह्याला जबाबदार आहे. आणि या विभाग ऐका आता मी तुम्ही बोलला असताना मी मध्ये बोललो का? बोला बोला. तुम्ही सगळे बोलत होता, मी शांतपणे ऐकत होतो. म्हणजे फक्त भाडेकऱ्यांचं ह्यांचं सगळ्यांचा कळवळा सन्मान्य सदस्यांना नाही, सरकारला नाही असं नाही का अध्यक्ष महोदय? आम्हाला सुद्धा आहे ना. आणि ब्रीफिंग नाही म्हणता तुम्ही. ही आकडेवारी माझ्याजवळ, तुम्ही कुठलाही प्रश्न विचारा, कुठली आकडेवारी विचारा, मी आकडेवारी द्यायला तयार आहे. ठीक आहे, सन्मान्य सभापतींच्या निर्देशाच्यावर बोलायचं नाही. त्यांनी एक प्रश्न राखून ठेवला, त्याची सुद्धा माहिती माझ्याकडे होती, पण ठीक आहे, तो आदेश आम्हाला मान्य आहे. सन्मान्य सभापती महोदय, मी परत सांगतो आहे की या संदर्भामध्ये 1 एप्रिल 2026 पासूनच्या प्लॅनचा बारचार्ट, टाइम लिमिट त्याला जी काय घालून दिलेली आहे. आणि या बाबतीत माननीय राज्यमंत्र्यांनी त्या बैठका 2 वेळा घेतल्या. त्या बैठका घेताना भाडेकरूंचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, म्हाडाचे अधिकारी, राज्यस्तरावर गृहनिर्माण मंत्रालयातले वरिष्ठ अधिकारी, या सगळ्यांच्या समोर बैठक होऊन मिनिट्स होऊन त्याच्यामध्ये हे ठरलेलं आहे. आता एवढं त्याला स्टॅट्युटरी बाइंडिंग असताना मी परत सांगतो सन्मान्य अध्यक्ष महाराज, जर ते फॉलो केलं नाही तर एप्रिल नंतर दर 3 महिन्यांनी, मी सांगतोय ना, दर 3 महिन्याने आम्ही त्याचा फॉलोअप घेऊ. मी स्वतः फॉलोअप घेईन. आणि जर त्याला डिले झाला तर निश्चितपणे त्याच्यावर सुद्धा आम्ही कारवाई करू. प्रश्न क्रमांक 3.